29 ऑगस्ट. एकोणतीस ऑगस्ट हा माझा दुसरा जन्म. तुम्ही म्हणाल दुसरा जन्म म्हणजे काय? तर मित्रांनो, माणसाचे सर्वसाधारणपण माणसाचे दोन जन्म असतात. पहिला एक नॉर्मल जन्म, आणि तो ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणून ह्या दुसऱ्यांदा जो जन्मतो त्याला द्विज असं म्हणतात. द्विज. आपल्याकडे द्विज हा शब्द वेगळ्या पद्धतीत वापरला जातो. ज्याची मुंज केली जाते त्याला द्विज म्हणतात. पण इन रियालिटी द्विज म्हणजे तो दुसऱ्यांदा जन्माला आला. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे जरास. पहिल्यांदा जो जन्माला येतो तो एक मन, बुद्धी आणि अहंकार म्हणून जन्माला येतो. तुम्ही सगळे मन, बुद्धी, अहंकार म्हणून जन्माला येतो आणि मन, बुद्धी, अहंकार म्हणूनच जगायला लागतो. पण आपण नुसते मन, बुद्धी आणि अहंकार नाही आहे. मन, बुद्धी आणि अहंकाराच्या मागे जो एक द्रष्टा आहे, जी एक साक्षी आहे, आपण ते आहोत. आपण ते आहोत. आणि सर्वसाधारण माणसाला हे कधी जन्मभर कळत नाही. तो मनबुद्धी अहंकाराच्या ह्या ट्रिओमध्येच जगतो. पण काही भाग्यवान ह्या मनबुद्धी अहंकाराच्या पलीकडे असं मी म्हणणार नाही, अलीकडे जातात. अलीकडे. दे डोंट गो बियॉन्ड, दे गो बिहाइंड. बिहाइंड द मनबुद्धी अहंकार. आणि ते रिअलाइज करतात की मी जो आहे तो एक अनंत, अचल, संपूर्ण, इन्फायनाइट एक असं अस्तित्व आहे ज्याच्यामध्ये हा फॉर्म, जो कोण तुम्ही फॉर्म असाल, तो फॉर्म निर्माण झालेला आहे. हा एक विलक्षण साक्षात्कार असतो. मला प्रेरणा झाली की कोहम ते सोहम हे पुस्तक त्याच्यासाठीच लिहावं. कारण माझी जवळजवळ 20-25 वर्ष या शोधामध्ये गेली की तो कुठलं तत्व आहे ते. आणि ते तत्व जे आहे, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की अध्यात्म हा रिटायर झालेल्या माणसांसाठी नाही आहे. आपल्या रिटायर वगैरे माणसं झाली की कुठेतरी अध्यात्माच्या नादी लागतात. अध्यात्म हा रिटायर झालेल्यांच्यासाठी नाही आहे. अध्यात्म हा ऍक्च्युअली जगण्याचं तंत्र आहे. अंडरस्टँडिंग स्पिरिच्युअलिटी अँड युटिलायझिंग इट इन अवर डे टू डे लाईफ. आणि मी भाग्यवान आहे, कारण 29 ऑगस्टला बरोबर रात्री 10:30 वाजता एक अशी घटना घडली की मी असाच माझ्या खुर्चीवर बसलो होतो. माझ्या खोलीत जेवण वगैरे उरकलं होतं, सगळं झालं होतं, आणि झोपण्यासाठी उठलो. आणि माझ्या डाव्या हाताला एक आरसा होता, मोठा आरसा. त्या आरशामध्ये मी स्वतःला बघितलं आणि असं काहीतरी एक शिफ्ट घडला
आणि तो आरशात जी व्यक्ती बघत होता ना, तो सो कॉल्ड प्रदीप पवार, मी त्याच्या मागे गेलो आणि तो त्या प्रदीप पवारची जी इतकी वर्ष जपून ठेवली होती ती आयडेंटिटी अशी वाळूचा तो किल्ला कसा पडतो ना तसा ती माझ्या पायात पडली. भाई शपथ, मी म्हटलं हे क्या हो रहा है. आणि मी मागे बघून मी मागे उभा राहून हे सगळं बघतोय. दॅट पॉइंट I realized that I am not the identity. I am not the personality that I think I am. The I is behind the body. कबीर म्हणतात तसं, सब अंधेरा मिट गया जब दीपक देखा माही. हा प्रकाश ज्यावेळेस पडला, सब अंधेरा मिट गया. ते म्हणतात कि जब मैं था तब हरी नहीं, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. सब अंधेरा मिट गया जब दीपक देखा माई. एक विलक्षण साक्षात्कार. 19 वर्षापूर्वी हे घडलं. मी असं म्हणेन कदाचित की साक्षात्कार होणं एक वेळ सोपं असेलही, साक्षात्कार होणं एक वेळ सोपं असेलही, पण जाग झाल्यानंतर ती जाग टिकवणं, जागर राहणं फार अवघड आहे. कारण ती आयडेंटिटी इतकी स्ट्रॉंग आहे आणि ती आयडेंटिटी नुसती या जन्मामध्ये निर्माण झालेली नाहीये, ती अनादी काळापासून निर्माण झालेली आहे. सो ती आयडेंटिटी इतकी स्ट्रॉंग आहे की ती आपला त्या शरीर मनावरचा होल्ड इतक्या सहजी जाऊ देत नाही. एखाद्या कुळासारखी ती बसलेली असते त्या देहामध्ये. सो एक वेळ असे म्हणतात ना की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. इवन दॅट इज पॉसिबल. तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे. इवन दॅट मे बी पॉसिबल. फिरूनही विपुल जंगलात मिळे सशास शृंग ही जरी. म्हणजे एक वेळ सशाला शिंगही सापडू शकतात. पण इथं भारतावरी पुढचं काहीतरी वेगळं म्हणतात. मला ते म्हणायचं नाहीये, मला हे म्हणायचं आहे, हे सगळं पॉसिबल होऊ शकतं एक वेळ. पण जाग झाल्यानंतर जाग राहणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. भाग्य पुन्हा 19 वर्ष जाग राहण्याचा प्रयत्न केला आणि जागा राहिलो. जागा राहिलो. मी राहिलो नाही, ते तत्व जागच होतं ते. पण त्या माणसाला, त्या व्यक्तीला असं वाटत होतं की माझ्यामुळे चाललेली आहे हे सगळं. ही जी गाडी आहे ही माझ्यामुळे चाललेली आहे, असं ते श्वानाला जसं वाटतं. तसं ये सब दुनियादारी मेरे वजह से चल रही है. नहीं सर, आपके वजह से नहीं चल रही है, वो चल रही है. चलाने वाला कुछ और है, कोई और है, आपके वजह से नहीं चल रही. ही जाणीव झाली, मुक्त झालो. या देहातून मुक्त झालो, या प्रपंचातून मुक्त झालो. प्रपंच थांबला काय? नो, प्रपंच नाही थांबला. प्रपंच त्या देहाचा प्रपंच चालूच राहणार आहे, मरेपर्यंत चालू राहणार आहे. पण मी तो देहच नाही आहे.
त्यामुळे तो देह जरी मेला तरी मी अमर आहे. कारण मी कधी जन्मालाच आलेलो नाहीये, त्यामुळे मी मरण्याचा प्रश्नच नाही. कधी कधी वाटतंय की मी काय लिहितोय, मी काय बोलतोय, हे किती लोकांना खरंच कळत असेल. काय बडबडतंय असं वाटत असेल. कारण हे 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 आपल्यापुरतंच नाहीये. इवन प्लॅटो माहिती आहे ना, द ग्रेट फिलॉसॉफर प्लॅटो, कितीतरी शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेला. प्लॅटोला देखील हेच लक्षात आलं की अरे यार, मेरे को जाग आ गई है. आणि त्याच्यावरती त्याने एक गोष्ट लिहिली. त्या गोष्टीचं नाव आहे द स्टोरी. नावच गोष्टीचं द स्टोरी. त्यामध्ये अशा काय म्हणतात त्याला, डंजनमध्ये, जमिनीच्या खालती बंकर्समध्ये लोक जगत असतात, सगळे जगत असतात. तिथंच जगत असतात कारण त्यांना ऍक्च्युअल दुनिया माहितीच नसते. आणि मग त्यातला एक तो म्हणतो यार ये ऐसा नहीं हो सकता, इससे और कुछ हो सकता है, इससे बेहतर दुनिया हो सकती है. ये जमीन के नीचे, जमीन मुळात जमीन आहे तेच त्याला माहित नाही, तेच त्याचं आयुष्य असतं, कारण तिथंच तो जन्माला आलेला असतो. आणि तो तिथून बाहेर पडतो आणि बाहेर जाऊन बघतो, अरे ही क्या है, ही कितनी सुंदर दुनिया है. म्हणजे नुसतं इथं जमिनी खालचं सगळं रियालिटी नाही आहे, द रियालिटी इज डिफरंट. आणि तो म्हणतो की अरे माझे सगळे भाऊबंद कुठं काय अडकलेत खालती. आणि मग तो जातो तिथं, त्या गुहेमध्ये जातो, सगळ्यांना सांगतो की चलो यार चलो, ये कहां बैठे हो, बाहर कुछ और है. सगळे त्याला खुळ्यात काढतात, असं प्लॅटो म्हणतो. सो कधी कधी असं वाटतं की आपण जे ऍक्च्युली अनुभवलंय ते ज्यावेळेस आपण सांगायचा प्रयत्न करतो त्यावेळेस समोरचा माणूस आपल्याला खुळ्यात काढत असेलही. ज्यांना जाग आलेली नाही आहे ना, त्यांची अवस्था कशी आहे माहितीये. ज्यांना जाग आलेली नाहीये त्यांची अवस्था कशी आहे. म्हणजे कल्पना करा आता, जस्ट इमॅजिन दॅट यू आर अ मल्टीमिलियनियर, धनाढ्य आहात, अतिशय श्रीमंत आहात, अशी कल्पना करा फॉर अ वाईल. जस्ट इमॅजिन यू आर अ व्हेरी व्हेरी रिच मॅन. आणि ऑल ऑफ अ सडन काहीतरी घडतं आणि तुमची मेमरी जाते, स्मृतीभ्रंश होतो, यू लूज युअर मेमरी. व्हॉट रिमेन्स? You are there. You are a rich man. You are a multimillionaire. But you have lost your memory. काय होतं? काय उरतं? Nothing. तुम्हाला कळत पण नाही that you are a rich man. पण तरी जीवन सुरू राहत. अशी कितीतरी लोक असतात ना की ज्यांची मेमरी जाते पण जीवन चालू राहतं. तसं जे लोक जागे होत नाहीत ना, त्या सगळ्यांची अवस्था तशी आहे की दे आर मल्टीमिलियनियर्स इन रियालिटी. अगदी शब्दशः घेऊ नका. इन रियालिटी ते अनंत आहेत, असेही माहिती, इनफायनाईट आहेत, पण मेमरी गेलेली आहे. मग निसर्ग कोणतरी आमच्यासारखा एक देह निवडतो. का निवडतो? वी डोंट नो. काहीतरी त्याचाच देह आम्ही कुठं आहे, पण असा देह निवडतो, त्याला जाग करतो. जाग म्हणजे काय? द मेमरी कम्स बॅक. ओ शेट यार, आय एम इन रियालिटी दिस रिच मॅन. विसरूनच गेलो होतो. The memory comes back.
अध्यात्माचा पर्पजच हा आहे मित्रांनो, की तुम्ही इन रियालिटी इनफायनाईट आहात, अनंत आहात. यू हॅव फॉरगॉटन, मेमरी गेलेली आहे. द मेमरी शुड कम बॅक. आणि मग आमच्यासारखे देह जे आहेत ते प्रयत्न करतात काही ना काही करून टू मेक यू रिमेंबर दॅट यू आर नॉट व्हॉट यू थिंक यू आर. यू आर द इनफायनाईट. मित्रांनो, एवढं लेक्चर का द्यायला लागलोय मी? एवढ्यासाठीच की ज्यावेळेस मला हे लक्षात आलं की आय एम नॉट दिस लिमिटेड बॉडी माइंड, आय एम दॅट इनफायनाईट रियालिटी, हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि मी त्या अवस्थेत गेलो, त्यावेळेस ती अवस्था सुकूनची होती. सुकून, फार सुंदर शब्द, सुकून. कारण ती अवस्था, लिसन टू मी व्हेरी केअरफुली, ती अवस्था अस्तित्वाचं ते स्पेक्ट्रम आहे जे निर्गुण निराकार, ते स्पेक्ट्रम आहे जे ह्या बलाढ्य प्रचंड पृथ्वीला ह्या अंतराळी फिरवतंय. कोण फिरवतंय? या पृथ्वीला कोण फिरवतंय? ते आहे. तुम्हाला जिवंत कोण ठेवतंय? तुम्हाला श्वासोश्वास कोण घ्यायला लावतंय? तुमच्या हृदयाला कोण पंप करतंय? तुमचे जेवण जेवलेलं कोण पचवतंय? तुमच्यामध्ये रक्ताभिसरण कोण करतंय? तुमची प्रत्येक सेल दुसऱ्या सेल बरोबर कशी कम्युनिकेट करते? कोण करायला लावतंय हे सगळं? ते तत्व आहे. ते तत्व आहे. हे ज्यावेळेस आपल्या तर ऋषीमुनींना लक्षात आलं, अलीकडच्या काळामध्ये काही पाश्चात्य लोकांनाही लक्षात आलं की ही अवस्था फारच प्रेशस आहे. ज्याला डायरेक्टली ती प्राप्त करता आली वो तो उसकी नैया तो पार हो गई. पण जर त्याला नाही पार करता आली नैया, तर मग जे आमच्यासारखे जागे झालेले आहेत ना, त्यांनी ती लोकांसाठी उपलब्ध केली पाहिजे. रिचर्ड बार्टलेट सारखा एक माणूस आहे, रिचर्ड गॉर्डन सारखा एक माणूस आहे, अलीकडच्या काळामध्ये फ्रँक किन्सलो सारखा माणूस आहे. त्यांनी असे मोडॅलिटीजच तयार केल्या की तुम्ही त्या अवस्थेला जर उपलब्ध होऊ लागलात तर हिलिंग विल स्टार्ट प्लेस. हिलिंग विल स्टार्ट. कारण ते जे तत्व आहे, सूर्याला अखंडपणे पेटवत राहणारं जे तत्व आहे, that infinite power, the power is in you. So ज्याला हे लक्षात आलेलं आहे त्या माणसाने त्या अवस्थेमध्ये तो माणूस जर गेला, आणि तुम्ही जे आता मला बघत आहात किंवा ऐकत आहात, तुम्ही फक्त त्या अवस्थेला, जी तुमचीच अवस्था आहे, ती माझी नाही आहे. आय डोंट हॅव एनी प्रोप्रायटरी ओव्हर दॅट इनफायनाईट बिकॉज इट इज द युनिव्हर्सल इंटेलिजन्स. It is your pure state also. You have forgotten, this fellow has not forgotten. So, आजचं मेडिटेशन काय आहे? आजचं हिलिंग सेशन काय आहे? की मी त्या अवस्थेला उपलब्ध होणार, आहेच उपलब्ध, तुमच्या समोर उपलब्ध होणार, आणि तुम्ही स्वस्थ बसून काही काळ त्या अवस्थेला ट्यून करायचं आहे. दॅट इज ऑल. दॅट इज ऑल.
देर इज नथिंग एल्स. तुम्ही काही करायचं नाहीये वेगळं, कारण ती तुमचीच अवस्था आहे, ती माझी नाही आहे. फक्त फक्त जसं आपण स्वतःला बघू शकत नाही ना. स्वतःला कसं, डोळे स्वतःला कसे बघणार? डोळे सगळे दुनियाला बघतात, स्वतःला नाही बघू शकत. मग आपल्याला बघायचं असलं तर आपण काय करतो? आपण एका आरशाचा आधार घेतो आणि मग आपण दिसतो, अरे ये मैं हूं. आरशाचा आधार घेतो. तसं ह्या जागा असलेल्या व्यक्तीच्या अवस्थेचा आधार घ्यायचा, टू रिफ्लेक्ट आवर ओन स्टेट. ती अवस्था तुम्ही रोज अनुभवताच आहात. तुमच्या निद्रेमध्ये, गाढ निद्रेमध्ये तीच अवस्था तुम्ही अनुभवता आहात. तुम्ही झोपलेला आहे, पण तुम्ही झोपलेला आहे, यू डोंट रिअलाइज. आता जागेपणी, जागृत सुषुप्ती, याला जागृत सुषुप्ती म्हणतात. जस्ट ट्यून इन. काही करायचं नाही. आपण एक 10 मिनिटं मी जी ती अवस्था आहे, आता त्याला मला ट्यून करायची गरज नाही, कारण नाव इट इज देअर. आय नो इट. जसं मला माहिती आहे की मी पुरुष आहे, मला म्हणायची गरज नाही आहे की मी पुरुष आहे. आय डोंट हॅव टू कीप ऑन reinforcing that I am a male. No, I know. Similarly, I know. I am that. I will just be here in that state. तुम्ही डोळे झाकायचे आहेत आणि त्या स्टेटला ट्यून करायचं आहे. फक्त जस्ट ट्यून इन. डोंट डू एनिथिंग. यू आर नॉट सपोज टू डू एनिथिंग. विचार येतात, येऊ दे. फक्त ठरवायचं आहे की मैं अभी, हा जो डोह आहे, आनंदाचा डोह, तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाच्या डोही आनंद तरंग. काय करायचं आहे बघा. व्हेरी इंटरेस्टिंग एनॉलॉजी. तुम्ही कधी गरम पाण्याचे कुंड बघितलेले? त्या मुंबईच्या जवळ गणेशपुरी आहे ना, गणेशपुरीच्या जवळपास ते गरम पाण्याचे कुंड आहेत. सल्फरचं पाणी असतं, गरम असतं, पाणीच नॅचरली गरम असतं आणि कितीतरी लोक त्या पाण्यामध्ये डुंबतात. कल्पना करा की मी तशा एका अनंताच्या डोहामध्ये डुंबलेलो आहे. अँड आय एम इन्व्हायटिंग यू टू जस्ट कम इन. आय एम डुईंग नथिंग. यू आर जस्ट कमिंग इन टू दॅट. तुम्ही तिथे येताय. जस्ट बी देअर. आणि ती जी ऑर्गनायझिंग इंटेलिजन्स आहे ना, तो जो ऑर्गनायझिंग इंटेलिजन्स आहे, तो जे तुमच्या आतमध्ये हार्मनीमध्ये नाही आहे, ते हार्मोनाइज करायला लागेल ऑटोमॅटिकली. जसं झोप आपल्याला आत पूर्णपणे, काय म्हणतात त्याला, रिफ्रेश करते, सिमिलरली आपल्या आतमध्ये जी काही दूषितता आहे, जागरूकपणे ज्यावेळेस आपण त्या अवस्थेला ट्यून होतो त्यावेळेस, दिस इज मेडिटेशन बाय द वे, ज्यावेळेस आपण जागरूकपणे त्या अवस्थेला ट्यून होतो त्यावेळेस आपल्यातल्या कितीतरी दूषितता क्लीन व्हायला लागतात, आपल्यातले कितीतरी दोष क्लीन व्हायला लागतात, आपल्यातल्या कितीतरी अडचणी ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतात. दॅट इज द पर्पज ऑफ दिस सेशन टुडे. तुमच्यातल्या कितीतरी आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या एनर्जेटिक अडचणी आपोआप दूर व्हाव्यात, हे आजचं प्रयोजन आहे. काय होऊ शकेल? काही लोकांना ज्यावेळेस तुम्ही ट्यून व्हाल या अवस्थेला, काही लोकांना जांभया यायला लागतील, काही लोकांना डोळ्यातून पाणी यायला लागेल, काही लोकांना असा शरीरामध्ये कंप असल्यासारखा जाणवेल, काही लोकांना ढेकर यायला लागतील, काही लोकांना
स्वस्थ वाटेल, शांत वाटेल. काही लोकांना गॅस पास होतील, कारण वात रिऑर्गनाइज करतो हे सगळं घडताना. सो काही लोकांना ऑटोमॅटिकली गॅस पास होतील. काही लोकांना कदाचित काही जाणवणार नाही आज. पण ही जी प्रक्रिया आपण आज एक्सपिरियन्स करणार आहे, इट विल स्टार्ट डेव्हलपिंग इन यू आज